आपण हे सांगतोय बरोबर. तुम्ही या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे तर या पद्धतीचा रुद्राक्ष तुम्ही घालू शकतात. मला काही सातमुखी रुद्राक्ष बद्दल काय सांगा? सातमुखी रुद्राक्ष हा तुम्हाला कर्जातून बाहेर आणतो. हा महालक्ष्मीचा आणि विष्णूजींचा रुद्राक्ष आहे. बरं. हा तुम्हाला कर्जातून बाहेर काढतो. बिझनेस ग्रोथसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. सातमुखी रुद्राक्ष मी वेअर केला आहे, तुम्ही बघू शकता. तर सातमुखी जो रुद्राक्ष आहे ना, बिझनेससाठी, तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी, तुम्हाला काही कर्ज असेल तर त्यातून म्हणजे कॅश फ्लो वाढला तरच तुम्ही तुमचं कर्ज तर कॅश फ्लो येण्यासाठी हा खूप जास्त चांगला आहे. ओव्हरऑल मनी सक्सेस, पैसा हवाय. आजकाल सगळ्यांनाच पैसा पाहिजे. सातमुखी तुम्ही बिंदास घालू शकता. ओके, म्हणजे कर्जही जातं आणि पैसाही अर्निंग सोर्सेस वाढतात. होत नाही ना, अर्निंग सोर्सेस वाढल्यामुळेच कर्ज जातात. कॅश फ्लो नेहमी तुमच्याकडे पैसा काही ना काही कारणाने येत राहणार. बरोबर. स्टक होणार नाही तुमचा मनी. अडकून त्यांचे पैसे अडकलेत, मनी स्टक मनीचा खूप क्लायंटला 90% लोकांचे पैसे कुणाला कुणाकडे तरी अडकले. तर त्यांना रिकव्हर करण्यासाठी सातमुखी रुद्राक्ष खूप चांगला आहे. बरोबर. तर तुम्ही घालू शकता. आठमुखी रुद्राक्ष जो आहे ना, आठमुखी रुद्राक्ष जो तुम्हाला खूप अडचणी येत असेल, ओके, आपण 8 नंबर बोललो की आपल्याला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण नाही. आठमुखी रुद्राक्ष जो आहे तो उलट अडचणी तुमच्या कमी करण्यासाठी यूज केला जातो. ओके. त्याच्यानंतर यामुळे पण लठ्ठपणा कमी होतो आणि बोन्स साठी हा वापरला जातो. बोन्स रिलेटेड, हाडांशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, बरोबर, तर आठमुखी रुद्राक्ष तुम्ही घालू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त खूप अडचणी येत असेल, काही करताना डिले होत असेल काम अडखळत आहेत, तर तुम्ही आठमुखी रुद्राक्ष बिंदास घालू शकता. बरोबर. त्याच्यानंतर आहे नऊमुखी रुद्राक्ष. नऊमुखी जो रुद्राक्ष आहे ना, काय होते, लोक काही काही समजतच नाही की त्यांच्या लाईफमध्ये काय होतंय. बरोबर. म्हणजे ते खूप वेगवेगळ्या विचारांमध्ये असतात, भीती असती, आजूबाजूला भीती वाटती, काही कशा ना कशाची तरी भीती वाटते, ब्लॅक मॅजिकची भीती वाटते, किंवा कुणी काहीतरी केलंय, किंवा अशा काही समाजामध्ये गोष्टी आहे की किंवा नजर दोष बोला, किंवा काही ना काहीतरी झालंय, किंवा कशा ना कशाची तरी सतत भीती वाटणं. बरोबर. याच्यासाठी तुम्ही नऊमुखी रुद्राक्ष घालू शकता. तुम्ही घातले तुम्हाला जर त्याचे इमिडिएट इफेक्ट दिसतात आणि तुम्हाला कुणीही काही केलं असेल तर त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. ब्लॅक मॅजिक वगैरे जर असेल तर होत नाही. नऊमुखी रुद्राक्ष तुम्हाला वेअर केला पाहिजे. ओके, त्यासाठी. नंतर येतो दहामुखी रुद्राक्ष बद्दल. दहामुखी जो रुद्राक्ष आहे ना, दहामुखी रुद्राक्ष स्पेशली हा लीगल केसमध्ये, जर तुमच्यावर खूप कोर्टाच्या केसेस आहे, बरोबर, कंटिन्यू तुमच्याकडे एक ना एक कोर्टाच्या केसेस येतात ते, किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये नेम फेम पाहिजे, प्रसिद्ध व्हायचं आहे, कॅश फ्लो वाढवायचा आणि लीगल केससाठी, तर तुम्ही दहामुखी रुद्राक्ष वेअर केला पाहिजे. ही तुम्हाला कॅश फ्लो देण्यासाठी हेल्प करतो. आणि स्पेशली कोर्ट केसमध्ये, हा पण कोर्ट केसमध्ये निकाल लागायचा हे नेहमी लक्षात ठेवा की जो घालतो तो तितका खरा पाहिजे, तरच रुद्राक्ष किंवा कुठले तर तुम्हाला इफेक्ट देतो. फरक पडेल. जर तुम्ही समोरच्याची चोरी केल्याने तुम्ही रुद्राक्ष घातला तर रुद्राक्ष तुम्हाला इफेक्ट देणार नाही. मी पहिला क्लिअर करतो, कारण सगळ्यात महत्वाचं पहिलं कर्म येतं, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. आणि रुद्राक्ष तर त्यामध्ये इतकं पवित्र आहे, रुद्राक्ष हा स्वतः इतका पवित्र आहे, तो अशा सगळ्या गोष्टींना कधीच साथ देत नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की चुका केलेल्या आणि अतिशय घाणेरड्या चुका आहेत तर तुम्ही रुद्राक्षात पण त्याच्यावर परिणाम करणार नाही. काहीच नाही, कधीच तुम्ही नाही. जर संकटात आहे तर रुद्राक्ष तुम्हाला कामाला येणार आणि तो तुमच्यावरचं संकट घेणार. खरंच समोरच्याने तुम्ही बरोबर असताना तुमच्यावरती केस टाकलेली आहे आणि तुम्ही खरंच जनन व्यवस्थित आहात, तर तो रुद्राक्ष तुम्हाला इझिली त्यातून बाहेर काढेल. बरोबर आहे. असं आहे, तुमचं कर्म तितकंच महत्वाचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मला अजून एक पुढचे गौरी शंकर रुद्राक्ष जो आहे, हा रिलेशनशिपसाठी आणि जर कोणाला चाइल्ड बर्थसाठी हवा असेल तर सगळ्यात बेस्ट आहे.